आणि आता बातमी आहे मराठवाड्यातून। मराठवाड्याच्या जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडलं जाणार आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील जवळपास 100 गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला। नागरिकांनी गोदावरी नदीपात्रात जाऊ नये असं आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेलं आहे। अपडेट जाणून घ्यात कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे। कृष्णा, काय नेमका इशारा देण्यात आला पाटबंधारे विभागाकडून? जायकवाडी धरण सध्या 87% भरलेलं आहे आणि जायकवाडीचं जे पाण्याचं वरचं क्षेत्र आहे त्या भागात देखील पाऊस आहे। पाण्याची आवक आणि वरील भागातील पाऊस लक्षात घेता दुपारनंतर केव्हाही या ठिकाणी पाणी सोडलं जाऊ शकतं। त्यामुळे 100 गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। त्याचबरोबर आवाहन केलं गेलंय की नदीपात्रामध्ये कोणी या ठिकाणी उतरू नये। कोणत्याही क्षणी जर पाणी आलं तर आपण अडकून बसाल आणि अशा वेळी जुन्या मोटार काढण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी नदी क्षेत्रामध्ये जातात, त्यांनी देखील जाऊ नये अशा प्रकारचं आवाहन पाटबंधारे विभागाकडनं केलं आहे। आणि आनंदाची बाब ही आहे की जायकवाडी याही वर्षी 100% भरण्याची शक्यता आहे। पुढील भागामध्ये म्हणजे माजलगाव असेल किंवा इतर पुढील धरणं असतील तिथे देखील याचा दिलासा मिळेल, कारण की दुपारनंतर केव्हाही जायकवाडी धरणातून साधारण 9000 स्क्वेअर फीट सुरुवातीला विसर्ग केला जाईल अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आणि त्यानंतर जर वरील आवक वाढली तर तसं पाणी या ठिकाणी वाढवलं जाईल असं देखील म्हटलं गेलं। दीपक, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।